नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. स्वच्छता चष्म्यातून होत नसते, त्यासाठी हाती झाडूच घ्यावा लागतो. महाराष्ट्र राज्य परीटधोबी सेवा मंडळाच्या वतीनं आज राज्यातील जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयाला एकाच वेळी निवेदन सादर करण्यात आलं असून दिलेल्या निवेदनात परीटधोबी समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती देण्यासाठी पुनर्विलोकन समितीच्या अहवालानुसार केंद्र सरकारकडे योग्य शिफारस करावी. श्री संत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळ तात्काळ कार्यान्वित करून भरीव निधी द्यावा. 12 बलुतेदार या समाजांना विशेष मागास वर्ग म्हणून राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस पाठवावी. भारत सरकारप्रमाणेच महाराष्ट्रातही रजक धोबी समाजाला सफाई कामगारांच्या यादीत समाविष्ट करून सहकार्य करावे, या व अन्य मागण्यांचे निवेदन आज जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी धोबी परीट समाज बांधव उपस्थित होते. महाराष्ट्रातील परीट धोबी समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती मिळण्यासंबंधित समाज पुनर्विलोकन समिती गठीत करून भांडे अध्यक्षतेखाली सर्वे करण्यात आला होता. त्याचा अहवाल सरकारला सादर झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने सातत्याने चुकीच्या पद्धतीने केंद्राला शिफारसी केल्या होत्या. त्यामुळे परीट समाजाला न्याय मिळाला नाही. करिता योग्य शिफारस करून अहवाल गेलेला आहे, तर तो अहवाल कंटिन्यू व्हावा ही एक मागणी आहे. संत गाडगेबाबा महाराजांच्या नावानं एक आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित व्हावं ही एक मागणी आहे. आणि भारतरत्न राष्ट्रसंत गाडगेबाबा स्वच्छता ही चष्म्यातून होणार नाही. गेल्या 2014 पासून आपण बघतोय स्वच्छतेचा जो मंत्र आहे तो बदललेला आहे आणि तो आलाय चष्म्यावर. तर स्वच्छता ही चष्म्यातून होत नाही, स्वच्छता ही खराट्यातूनच होते आणि तो खराटा हाती धरलेला आहे गाडगेबाबाने, संत गाडगेबाबांनी. आणि भारत सरकारलाही माझी ही विनंती आहे, जर स्वच्छता ही चष्म्यातून झाली असती तर खराट्याचे महत्त्व राहिलं नसतं. स्वच्छतेचा मूल मंत्र देणारे गाडगे महाराज यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा. आणि भारत सरकारने स्थापन केलेल्या साफसफाई कामगार यादीत रजक धोबी समाजात सामील असल्याने महाराष्ट्रातील परीट समाज हा साफसफाई कामगार म्हणून आहे, होता आणि यापुढेही राहावा ही माफक मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.